किल्ले पावनगड. किल्ले पन्हाळा या गडाचा जोड किल्ला असणारा हा किल्ले पावनगड पन्हाळगडाच्या शेजारी असलेला एक स्वतंत्र गड आहे. किल्ले पन्हाळा हा जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच हा पावनगड दुर्लक्षित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पावनगड हा पन्हाळगडाचा एक भाग मानला गेल्याने पावनगड हा कायम दुर्लक्षित राहिला. पावनगड या गडाचे बांधकाम होण्याआधी या डोंगराला मार्कंडेय डोंगर म्हणून ओळखले जात होते. मार्च 1660 मध्ये जेव्हा सिद्दी जोहरने पन्हाळगडास वेढा दिला तेव्हा याच मार्कंडेय डोंगरावरून पूर्वेच्या बाजूने सिद्दी जोहरने पन्हाळगडावर तोफांचा मारा केला होता. हा धोका ओळखून भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 मध्ये याच मार्कंडेय डोंगराला बंदिस्त तटबंदीचे बांधकाम करून हा गड पुन्हा वसवला आणि या गडाला पावनगड असे नाव दिले. किल्ले पावनगडावर आपल्याला अनेक बुरुज, तटबंदी, प्राचीन मंदिरे, विहिरी, ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष आणि चोर दरवाजे पाहायला मिळतात. जो गड खुद्द औरंगजेब आणि त्याच्या अफाट सैन्याला जिंकून घेता आला नाही तोच हा किल्ले पावनगड. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि मी आज आलोय आपल्या स्वराज्यातील पण आत्ता खूप दुर्लक्षित झालेला गड म्हणजे पावनगड या गडाला भेट द्यायला. चला तर मग माझ्यासोबत या गडाची माहिती आणि या गडाचे आपल्या स्वराज्याप्रतीचे योगदान जाणून घेण्यासाठी.